हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 27 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निज ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 44 मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 11 मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. दुपारी 12 वाजून 32 मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलकरण आहे. सकाळी 11 वाजून 33 मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 44 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. प्रथम पाहता, जर या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल स्थितीमध्ये तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सिद्ध ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे मंद वासरे अनुराधा नक्षत्रे साध्य योगे कौलव करणे त्रयोदशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न कडप्पा मोहपात दुरित क्षयगार अशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तांगणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा असेल तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील, निज ज्येष्ठ मास असतील, तर या व्हिडिओ लिंकवर द्वारे ते आपण व्हिडिओ उघडून पाहू शकता. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये शनी प्रदोष आहे. रात्री 10 वाजून 11 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 वाजून 44 मिनिटांपर्यंत घाबाड योग असणार आहे. हा थोडासा कालावधी आहे, 2 तासाचा. याचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. याचा फायदा आपल्याला दुप्पट तिप्पट होऊ शकतो मित्रांनो आपल्या कर्माचा, जे कर्मकांड करेल त्याचा. त्रयोदशी शातकर्मा या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म आपल्याला करता येईल, घरी किंवा तीर्थक्षेत्री. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण करतात होम यज्ञ या तेच आपल्याला करायचे. नव्याने आपल्याला सुरुवात करता येणार नाही. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणून शक्यतो आपण या
दीड तासाच्या काळात रेग्युलर कामे करावीत, विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नये. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टिप अशी आहे की आपण अद्याप स्वधर्माच्या देहधारी गुरूकडून मंत्रदीक्षा घेतली नसेल, तर श्री दत्तगुरूंच्या फोटो व्यतिरिक्त कोणत्याही परजाती धर्माचा व पंथाचा गुरुरूपी मूर्ती वा फोटो आपल्या देवघरात ठेवू नका, अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.